डोलारा में दलित बस्ती में निधि रमाई आवास योजना, प्रधानमंत्री और घरकुल योजना गांव के आम गरीब मजदूरों से कुएं के 5,000 से 25,000 तक घरकुल के लिए ग्राम सेवक सरपंच रोजगार सेवक या कहकर घरकुल को मंजूरी देते हैं। निम्नलिखित कर्मचारियों को वेतन देना है। उन्होंने लाभार्थियों से लाखों रुपए लिए और बहुत सारे मजदूर ऐसे हैं जिन्होंने किसी भी तरह से काम नहीं किया है। गाँव के लाभार्थी नागरिक ग्राम सेवक मधुकर मोरे और सरपंच बिमल बाई नामधारी के बेटे नारायण गिरी और रोजगार सेवक संजय वाघमारे का डोलारा गांव में जॉब कार्ड बनवाते हैं, इसलिए गरीबों से पैसे वसूले गए हैं। बिना सैंपल नंबर या मकान दे दिए गए, भारी भरकम बिल वसूले गए और गांव की महिला, बुजुर्ग और युवाओं ने इस पर अपनी नाराजगी। आणि तुमच्या या डोलारा ग्रामपंचायत समस्या काय आहेत? ग्रामसेवक असतील, सरपंच असेल, ग्रामपंचायतचा सेवक असेल, याबद्दल, या भ्रष्टाचाराबद्दल तुम्ही ग्रामपंचायतला काय सांगता? मी संतोष सांगत शिंदे, गावातला रहिवासी, डोलारा गावचा रहिवासी. या गावामध्ये अशी सुविधा कोणतीच भेटत नाही सर. कधी कधी ग्रामसभा भरवली जात नाही, कोणता सरपंच बोलून ग्रामसभा भरवत नाही, सरपंचाच्या उपस्थितीमध्ये उपसरपंच सुद्धा म्हणजे कोणीच सेवक काम करत नाही तिथं व्यवस्थित. आणि 2005 पासून ही मनरेगा योजना चालू झाली. तर 2005 पासून इथं गावातले सर्व रहिवासी आहेत सर. सर्वांना विचारा, एकाच्यातही कुटुंबाला लाभ आहे का मनरेगा योजनेचा? आणि केंद्र सरकारने या महाराष्ट्र सरकारचीच योजना उचललेली आहे, तरी पण महाराष्ट्रातल्या काही खेडेगावामध्ये असं काय होते? मनरेगा योजनेचा आज 357 रुपये भत्ता भेटते, हप्ता भेटते, रोज भेटते, तर एकाला योजना भेटत नाही, ती उपलब्ध नाही इथं गावामध्ये. तुम्ही याबद्दल काय ग्रामसेवकासोबत चर्चा, रोजगार सर, मी एक शिकणारा विद्यार्थी आहे, त्यामुळे मी गावात जास्त करून राहतच नाही. पण चौकशी केल्याच्या अंती तेच मिळणार आहे की गावात एकालाही रोजगार हमीचा याचा फायदा भेटत नाही. तुमच्या गावचे तर मस्टर भरल्या जातात, तुमच्या गावचे पैसे उचलले जातात, मग ते कोणाचे मस्टर असतात? ते सर आता गावातले सेवकच करतात सर्व काम. भ्रष्टाचार चालू आहे सगळं. कोणती योजना हे म्हणायचंय का, जे लाभार्थी खरे रोजगाराला अवेलेबल आहेत किंवा त्यांना आवश्यक आहे रोजगार, अशा लोकांचं मस्टर न भरता ते इतर लोकांचं किंवा शेतकऱ्यांचं किंवा ज्याच्या नावावर जमिनी जास्त आहेत, जे सर्व्हिसवाले आहेत, असे काही आहेत का त्याच्यामध्ये? सर, जे सेवक आहेत तेच स्वतःच्या घरचे फॉर्म भरतात, स्वतःच्या एकाच कुटुंबातले फॉर्म भरतात. त्याच्या घरी 10 लोक राहो, 20 लोक राहो, त्याच्याच घरचे फॉर्म भरतात आणि त्यांनाच लाभ मिळतो त्या योजनेचा. याला मान्यता ग्रामपंचायत देते? ग्रामसेवक, सरपंच हे एकत्र मिळायच्या नंतर काय त्यांची वाटप काय कोणा माहिती 50-50 काय आहे ती. आणि जे योजना यायला आता घरकुल मिळणार झाले, काही जणाला घरकुल द्यायचं असेल तर यांच्याकडून पैसे वसुली करणं, कुठे पैसे वसुली करायचं, कोण्या योजनेमध्ये त्यांना सांगायला हवं. आता याने सुशिक्षित नाही, याला शिकलेलं माहित नाही, याला काही माहित नाही, याला कोण देईल उचलून? मी रहिवासी आहे, शेतकरी. नेमका काय प्रश्न आहे तुमचा ग्रामसेवकाबद्दल आणि सरपंचाबद्दल इथल्या? मी सांगतो आमच्या गावचा कारभार. सरपंच ही फक्त नावाला महिला असल्यामुळे सरपंच आहे. बाईचं नाव काय? विमलबाई श्यामगिरी सिंग गिरी. त्यांचे पुरे कारभार त्यांचा मुलगा नारायण श्यामगिरी गिरी, आणि ते हे सुद्धा आहे सेवक सुद्धा ग्रामपंचायतचा. ते असल्यामुळे दोन्ही सुद्धा तो मुलगाच बघतो. आणि मी सांगतो, स्वतः मी या गावचा रहिवासी आहे, माझी जमीन आहे. आज 15-15 हजार रुपये घेऊन प्रत्येकाच्या हिरी मंजूर, ज्याला हिर खणणार नाही त्याच्या सुद्धा हिरी मंजूर केल्या. आणि मला विहीर खंदायची होती, मला शेतीला मला पाणी पाहिजे होतं, मला हिर खंदायची होती. मला त्या हरामखोरानं मला हिर ठराव दिला नाही. श्यामगिरी, नारायण श्यामगिरी गिरी, जे सरपंचाचा मुलगा, जे पूर्ण काम गावचा कारभार, गावचाच नव्हे तर अजून बरेच कारभार तो स्वतः बघतो. मी सरपंच आहे स्वतः म्हणून. आणि मला त्या हरामखोरानं सगळ्यांना मिळून मला जाणून बुजून मला ठराव दिला नाही. ऐन टाइमला मी स्वतः माझ्या इचारा गावात लिहिला, मी स्वतः माझ्या पैशानं 7 लाख रुपये आज शासन मागल त्याला ही द्यायला तयार आहे, मागल त्याला शासन द्यायला ही तयार आहे. ह्या हरामखोरानं मला ही दिली नाही. मी लोकांची शांत व्हा. तुमचे अश्रू, तुमच्या डोळ्यात येणारे हे दुःख अश्रू, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, या देशाचा कृषी मंत्री, राज्याचा कृषी मंत्री निश्चित बघल्याशिवाय राहणार नाही. निश्चितच ही बातमी आम्ही तिथपर्यंत नेऊ. तुम्ही शांत व्हा आणि शांत सांगा की इथला आणखी काय भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचार सगळंच आहे. रोजगार हमी मधला भ्रष्टाचार आहे. हे पहा व्हिडिओ, जवळपास 20,000 झाडं असेल, जाग्यावर वाळून गेले, त्याला कोणी पाणी टाकलं नाही आणि त्याचे पुरे बिल निघाले. तर
मी हे असले प्रश्न उपस्थित केले. गावात पाणी आले, हे पाईपलाईन आणली 20 लाख रुपयाची 22 लाख रुपयाची पाईपलाईन आणली, 2 विहिरी आहेत. एका तरी नळाला 1 घंटा पाणी आले का विचारा तुम्ही? एक पाणी आलं नाही. 2 लाख रुपयाची पाईपलाईन वरून मठा मंदिरापासून खाली आणली, त्याला सुद्धा एक मिनिट पाणी आलं नाही. कुठंच काही पाणी आलं नाही. असले मी प्रश्न एखादी वेळेस इथं उपस्थित केला आणि हे इथं हे बघा हे केलेलं आहे, पाणी फिल्टरच बसले. मी बा असं हे म्हणतल्यामुळं मला त्यानं ठराव दिला नाही. 15,000 रुपये प्रत्येकाकडून घेतले. कोणी इथं कसं आहे म्हणू शकणार कोणी, हा, मात्र त्याचे मला स्वतःला पाणी त्यांनी दिलेलं. मिथुन मुकुंद कुमारी. मी डोलार गावचा रहिवासी असल्यामुळे काल मी माहितीचा अधिकार टाकलो होतो लोहा पंचायत समितीमध्ये. तर ते माहितीच्या अनुसार इथं सर देशपांडे सर आले, तर त्यांची काही चौकशी झाली नाही सर. ते चौकशी झाल्या ग्राम इथं सगळे व्यवस्थित असल्यामुळे सर त्यानं काय मारायची धमकी वगैरे त्यानं ते फेटाळून लावली सर सभा. आपल्या लोकशाही मार्गाने जे आपण बोलत होतो ते सगळ्या गावांचे मुद्दे मांडत होतो सर इथे येऊन मी. पण त्यानं ते मुद्दे न मांडू देता त्यानं इथं काय केलं सर, येऊन सगळ्या गावात सरपंच ग्रामसेवक हे त्यांची आधीच बोलणी झाली सर. या गावात आपण आले की आपण हे फेटाळून लावून देऊ सभा. तर हे आमच्या सगळ्यांच्या घरच्या सगळ्या आपल्या लोकांच्या जीवाला धोका असल्यामुळे सर हे तात्काळ त्यांची जीवाला धोका. साहेब तुम्ही जबाबदारीने वाक्य करताय, महाराष्ट्र तुमचं बघतंय सगळे. सत्य नेमकं म्हणजे जीवाला धोका म्हणजे नेमकं काय आणि कुणा कोण कशासाठी? जीवाला धोका सर हे नारायण श्यामगिरी हे त्यांचा मुलगा असल्यामुळे ते आणि ग्रामसेवक. मी राष्ट्रीय लेवलचा माणूस आहो. ग्रामसेवकाचं नाव मधुकर मोरे. मी राष्ट्रीय लेवलचा माणूस आहो. शिव मॅडम कलेक्टर हे माझे सगळे माझ्या अंडरमध्ये राहतात. ते त्यांचं वक्तव्य आहे सर लॅपटॉपमध्ये बोलणं. मी म्हणलो सर बघून घ्या म्हणलं गावामध्ये सर सगळे मीडिया आलेत, आपले सगळे लोकसंख्या आपल्या गावात आहे सर. आणि कोणत्याच लोकांना कोणत्याच